मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास विषयातील पाठ 3 साठवण पाण्याची हा धडा शिकणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही या चित्राचे निरीक्षण करा. यात एक मुलगी दगड व मातीच्या एका लहान टेकडीवर झारीने पाणी ओतताना दिसत आहे. घरी तुम्ही अशी प्रत्यक्ष कृती करून निरीक्षणातून पुढील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. आपण पाणी अनेक कारणांसाठी वापरत असतो. पावसामुळे आपणास पाणी मिळतं. पाऊस पडल्यावर काही पाणी जमिनीत मुरतं तर काही पाणी वाहून जातं. सर्व सजीवांना म्हणजेच प्राणी, पक्षी, कीटक, झाडं आणि माणूस या सर्वांना पाण्याची आवश्यकता असते. पावसाळा हा 3 ते 4 महिनेच असतो. मग वर्षाच्या इतर महिन्यांसाठी पाणी वापरास मिळावे म्हणून आपण पाण्याची साठवण करत असतो. पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागतो. पाण्याची साठवण ही अनेक पद्धतींनी केली जाते. त्यातील काही जुन्या व नव्या पद्धती आपण आज पाहणार आहोत. पाणी साठविण्याच्या नव्या पद्धतींमुळे जुने जलसाठे बांधणे कमी होत चालले आहे. मात्र जुन्या जलसाठ्यांचे अवशेष आजही आपणास पाहावयास मिळतात. त्यातील काही जलसाठे फारच सुंदर आहेत, तर काही जलसाठ्यांचे पाणी कधीच आटत नाही. पाणी साठविण्याच्या जुन्या पद्धतींमध्ये पहिली पद्धत आहे विहीर. विहीर म्हणजे वेल. पावसाचे पाणी जमिनीत मुरते. ते जमीन खणून विहिरीतून बाहेर काढता येते. आजही आपण आपल्या गावात विहिरींचा वापर करतो. उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याचे साठे खोल जात असल्याने उन्हाळ्यात विहिरींचे पाणी कमी होते, तर पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचे साठे वाढत असल्याने विहिरींचे पाणी वाढते. विहिरींजवळ झाडं लावू नयेत, तसेच कपडे, भांडी, जनावरे धुवू नयेत. त्यामुळे विहिरींचे पाणी घाण होत असते व पिण्यायोग्य राहत नाही. पाणी साठवणुकीची दुसरी जुनी पद्धत म्हणजे किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या. यास फोर्ट मोटर टँक असेही म्हणतात. साधारणतः मध्ययुगीन काळात राजेशाही पद्धत असल्याने किल्ले बांधले जायचे. पाणी ही आपली मूलभूत गरज असल्याने किल्ल्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी गडावरचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उतार, पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग याचा अभ्यास करून तलाव व टाक्या बांधल्या जायच्या. छत्रपती शिवराय किल्ले उभारताना सर्वात आधी गडावर तळी व टाक्या बांधावयास सांगत असत. त्या तलाव व टाक्यांना नावे असत. रायगडावरील गंगासागर तलाव, तसेच हत्ती तलाव, तर शिवनेरी किल्ल्यावर बदामी टाके आहे. किल्ला पहावयास गेल्यास आजही आपणास तलाव व टाक्यांचे अवशेष दिसतात. पाणी साठवणुकीचं पुढील साधन म्हणजे आड. आड म्हणजेच ड्रॉवेल्स. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे. त्यांचा घेर कमी असतो. दोरीला बांधलेले भांडे म्हणजेच पोहरा टाकून त्यातून पाणी काढले जायचे. सांगली जिल्ह्यात आटपाडी हे गाव आहे. या गावात पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते. या आडांना वर्षभर पाणी असायचे. पुढे या गावाला नळाने पाणी पुरवले जाऊ लागले. त्यानंतर आडांचा वापर बंद झाला. ते बुजवले गेले. आता या गावात खूपच कमी आड उरले आहेत. अनेक गावांमध्ये असे झाले आहे. पुढील पाणी साठवणुकीचं साधन म्हणजे नदी व बंधारा म्हणजेच रिव्हर्स अँड बंड्स. नदीचे पाणी आपणास वर्षभर वापरता यावे म्हणून दगड, माती, सिमेंटच्या सहाय्याने भिंत बांधून पाणी अडवतात. यास बंधारा म्हणतात. यामुळे पावसाळा संपल्यावरही शेती व इतर कामांसाठी आपण पाणी वापरू शकतो. महाराष्ट्रात जलयुक्त शिवार या अभियानाअंतर्गत अनेक गावांमध्ये लहान मोठे बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे गावांची पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. पाणी साठवणुकीची आणखी एक पद्धत म्हणजे जुने तलाव म्हणजेच ओल्ड रिझर्व्हर्स. कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे. बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा. आपल्या ठाणे शहरास तलावांचे शहर म्हणतात. ठाणे शहरात 100हून अधिक तलाव आहेत. पाणी साठवणुकीचं पुढील साधन म्हणजे जुने हौद म्हणजेच ओल्ड माउथ ऑर टँक.
पूर्वीच्या काळात पाणी साठवून ठेवण्यासाठी हौद बांधले जायचे. मुख्यतः जुन्या काळातील शहरांमध्ये असे हौद आहेत. त्यांपैकी काही आजही वापरात आहेत. पुणे शहरात 1000 वर्षांहून अधिक जुने हौद आजही पाहावयास मिळतात. आपल्या पाठ्यपुस्तकात औरंगाबाद शहरातील हौदाचे चित्र दाखविण्यात आले आहे. पाणी साठवण्याच्या नव्या पद्धतींपैकी प्रमुख म्हणजे धरण. धरण म्हणजेच डॅम्स. या धरणांमुळे खूप जास्त पाणी साठवता येऊ लागले. जास्त पाणी मिळाल्यामुळे जास्त शेती पिकवता येऊ लागली. शहरे वाढू शकली. कारखाने उभे राहू शकले. वीज निर्मिती करणे शक्य झाले. महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी अनेक मोठी धरणे आहेत. ही धरणे नेमकी कुठे आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकातील राज्याच्या प्राकृतिक नकाशात शोधा. तसेच आपल्या ठाणे जिल्ह्यातील धरणांची नावे माहिती करून घ्या. पाणी साठवण्याच्या नव्या पद्धतींपैकी पुढील पद्धत म्हणजे विंधन विहीर. विंधन विहीर म्हणजेच बोरवेल्स. जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहिरी किंवा आड खणले जायचे, पण त्यामुळे जास्त खोल असलेले पाणी वापरता यायचे नाही. विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपांद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले. त्यासाठी विंधन विहिरी म्हणजेच बोरवेल खणल्या जाऊ लागल्या. या खूप खोल असतात, पण त्यांचा घेर मात्र फारच लहान असतो. या पाठातून आपण पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती म्हणजेच जुन्या पद्धती, तसेच पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती म्हणजेच नवीन पद्धती, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा हे शिकलो. पाणवठे नेहमी स्वच्छ ठेवा. गळके नळ दुरुस्त करा. गरज नसताना नळातून पाणी वाहून जाऊ देऊ नका. भांडी कपड्यांसाठी वापरलेल्या पाण्याचा अंगणातील सड्यासाठी वापर करू शकता. बाथरूममधील पाणी झाडावेलींना देऊ शकता. पाणी पिताना ग्लासात हवे तेवढेच पाणी घ्यावे. शाळेतून घरी जाताना बाटलीत उरलेले पाणी झाडांना टाकावे. पाणी शिळे होत नसते, त्यामुळे कालचे पाणी फेकून देऊ नये, त्याचा वापर करावा. काही गावांमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांना झुंज द्यावी लागते. त्यामुळे आपण प्रत्येकाने पाण्याची बचत करणे हे अंगवळणी पाडले पाहिजे. पाणीच नाही तर वीज, साबण, कागद, पैसे, पेट्रोल, डिझेल या सर्वांचा काटकसरीने वापर करावा. बिहारमधील एका ग्रामस्थाने 30 वर्ष एकट्याने कष्ट करून कालवा खोदून गावात पाणी आणले. मनात ठरवले तर आपणही आपल्या गावासाठी, समाजासाठी असे करू शकतो. या बातमीचे तसेच पाठ्यपुस्तकातून या पाठाचे तुम्ही आज वाचन करायचे आहे. आपल्या गावात पाणी साठवण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत याविषयी आपल्या आईबाबांशी चर्चा करा.